हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. दिवाळी हा आपला अत्यंत महत्त्वाचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. दिवाळीला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. दिवाळी येण्याआधी आपण साफसफाई करतो. असं तर प्रत्येक सण येण्याच्या आधी आपण घर स्वच्छ करतच असतो. गौरी गणपतीला आपण घराची स्वच्छता केलेली असते. नवरात्री दसऱ्यामध्ये घराची आपण संपूर्ण डीप क्लिनिंग केलेली असते. तरीसुद्धा दिवाळीत आवर्जून साफसफाई करण्याला अधिक महत्त्व आहे. कारण दिवाळी हा लक्ष्मीपूजनाचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. दिवाळी सणामध्ये आपण लक्ष्मीची पूजा करतो आणि लक्ष्मीला स्वच्छता साफसफाई ही प्रिय आहे. त्यामुळे दिवाळीला आवर्जून आपण घराची डीप क्लिनिंग ही करत असतो, स्वच्छताही करत असतो. तर दिवाळी येण्याआधी तुम्ही घराची स्वच्छता करालच किंवा याआधीही जरी केली असली किंवा कुणाची साफसफाई जर का थोड्याफार प्रमाणात राहिली असेल तर तुम्ही दिवाळीला साफसफाई करताना आवर्जून घरामधून या काही गोष्टी बाहेर टाकायच्या आहेत. असंही प्रत्येक सणाला प्रत्येक आपल्या घरामध्ये काही कार्य असेल, काही आपले महत्त्वाचे सण असतील तर आपण ह्या वस्तू घरातून बाहेर काढल्याच पाहिजेत. अगदी त्याला दिवाळीच असायला हवी असं नाही आहे. या गोष्टींमुळं घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी राहते आणि घरातल्या वास्तूवर त्याचा परिणाम होतो. तर दिवाळी येण्याआधी आपली सुरुवात जी होत असते ती घराच्या स्वच्छतेपासून, साफसफाईपासून होत असते. महिला वर्ग हा मोठ्या प्रमाणात घराच्या साफसफाईला सुरुवात करतो. त्याच पद्धतीनं जो पुरुष वर्ग असतो तो सुद्धा मदत करतो. मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की मुलंसुद्धा आपल्याला साफसफाईमध्ये मदत करत असतात. तर आपण या महत्त्वाच्या गोष्टी घरामधून सगळ्यांनी जर का आपण कामं वाटून घेतली तर या गोष्टी अतिशय आपल्यासाठी या सोप्या होऊन जातील आणि आपल्याला अधिक ताण पडणार नाही. तर सगळ्यात प्रथम म्हणजे दिवाळीमध्ये बघा, आपण रोज देवपूजा करतो तर देवघरामध्ये काही ज्या वस्तू असतात त्या आपल्याला घरातून काढायच्या असतात, पण त्या काही ना काही कारणामुळं या वस्तू घरातल्या काढायच्या राहून जातात. आपण आज काढू उद्या काढू असं म्हणून त्या वस्तूंकडं दुर्लक्ष करतो. पण दिवाळीला आवर्जून आपण घरामधल्या ज्या काही खराब मूर्ती असतील, खंडित मूर्ती असतील, जे देव तुम्हाला बदलायचे असतील, देवांचे टाक झिजले असतील किंवा देवांच्या फोटो खराब झाले असतील, काचा फुटल्या असतील किंवा बघा फ्रेमसारख्या, लाकडी फ्रेमसारख्या जर का काही तुमच्या घरामध्ये फोटो असतील तर त्याला या पावसाळ्यामुळं पाठीमागून बुरशी ही येत असते. बारीक बारीक किडे त्या फ्रेमच्या पाठीमागं लागत असतात. तर अशा पद्धतीच्या ज्या फोटो फ्रेम असतात त्या घरामध्ये आपल्याला पुजायच्या नाही आहेत. आपण त्या जागी दुसऱ्या आपण नवीन गोष्टी दिवाळीच्या मुहूर्तावर आपण आणू शकतो. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आणू शकतो. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आपण घरामध्ये खराब झालेले देव हे नवीन आणून करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या घरामधले खंडित देव, खराब झालेले देव, त्याच पद्धतीनं फुटलेल्या तुटलेल्या देवांच्या फोटो फ्रेम ह्या बदलायच्या आहेत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये जर का जुनी घड्याळं असतील, बिघडलेली घड्याळं असतील तर बिघडलेली घड्याळं एकतर दुरुस्त करायची किंवा मग ती टाकून द्यायची. घरामध्ये ठेवून त्या घड्याळाचा काहीही उपयोग होत नसतो. एकदा का घड्याळाचं मशीन खराब झालं की त्या घड्याळाचा काहीच उपयोग होत नाही. पण आपल्याला वरून तर दिसायला घड्याळ हे नीटनेटकं दिसतं, त्यामुळे आपल्याला ते टाकून देऊ वाटत नाही आणि आपण घड्याळ हे घरामध्ये ठेवतो. घड्याळ हे आपलं टाईम दर्शवतं, आपली वेळ दर्शवतं. घड्याळ जर का योग्य पद्धतीनं घरामध्ये ठेवलं नसेल तर घरातल्या कर्त्या पुरुषाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही घड्याळ नक्की खराब झालेले घरातून काढा. चांगल्या अवस्थेत एखादं घड्याळ असेल तर ते तुम्ही घरातल्या भिंतीवर लावा किंवा कुणालाही दान देऊ शकता. पण शक्यतो घड्याळ ही गोष्ट कोणालाही दान किंवा भेट म्हणून देऊ नये, भेटवस्तू म्हणून देऊ नये. तर खराब घड्याळ तुम्ही दुरुस्त करा, अन्यथा ती टाकून द्या. त्याच पद्धतीनं प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं असतात किंवा मुलांचे जे काही वह्या पुस्तकं रद्दी असते, न्यूजपेपरची रद्दी असते, आपण ती रोजच्या रोज साठवत जातो. इकडे तिकडे ती रद्दी पडलेली असते. तर ही रद्दी, घरातलं भंगार, तुटकं फुटकं सामान आपल्याला घरातून बाहेर काढायचं आहे. स्वयंपाकघरामध्ये सगळ्यात जास्त अडघळ आणि भंगार आपण साठवत असतो. महिला वर्ग कुठलाही प्लास्टिकचा डबा हा बाहेर फेकत नाही. अगदी श्रीखंडाचे डबे, हॉटेलमधले पार्सलचे डबे, बिस्किटांचे, चॉकलेटांचे डबे
बरण्या आपण साठवतो, पण ह्या जर का तुम्हाला खरंच लागत नसतील तर तुम्ही त्या टाकून द्या आणि त्या जागी नवीन गोष्टी ह्या घ्या, किंवा लागत नसतील तर त्या गोष्टी घरातून डिस्कार्ड करा, त्याचं डिक्लटरिंग करा. डिक्लटरिंग केल्यामुळं घरामध्ये नवीन वस्तूंना एकतर जागा होते, घर नीटनेटकं सुटसुटीत हे वाटतं, आपल्याला आपल्या वस्तू वेळेवर सापडतात. तर या गोष्टी तर फेकून द्यायच्या. त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण दिवाळीला कपड्यांची खूप मोठी खरेदी करतो, आणि जर का आपण घरामधले जुने कपडेच आपले बाजूला काढले नाही तर नवीन कपडे आणून तुम्ही ठेवणार कुठं? त्यामुळं बसत नसलेले, न येणारे, फाटलेले, खराब झालेले, उसवलेले, वापरात नसलेले कपडे, साड्या, पॅन्ट, लहान मुलांचे कपडे हे एकतर घरातून टाकून तुम्ही देऊ शकता, त्याचे तुम्ही गोधडी वगैरे शिवू शकता. अन्यथा स्वच्छ धुवून ज्याला गरज आहे, ज्याच्या मापात ते कपडे असतील अशा लोकांना दान करायचे. दान करताना आपण जे कपडे देतो ते व्यवस्थित असावे, कुठेही खराब झालेले असू नये. सुस्थितीतले कपडे दान केले तरच तुम्हाला त्याचं पुण्य हे लाभतं आणि इतरांना त्याचा उपयोग होतो. तुटक्या चपला आपण दिवाळीच्या आपल्या आउटफिटबरोबर, आपल्या कपड्यांबरोबर आपण दिवाळीच्या आपल्या चपल्यासुद्धा मॅचिंग आणत असतो, आणि अशा पद्धतीनं आपल्याकडं भरपूर ढीग हा चपल्यांचा, शूज, बुटं, सँडल्स यांचा साठलेला असतो प्रत्येक मॅचिंग कपड्यांवर. तर ते काही धूळ खात असतात चपल्या, काही आपल्याला बसत नसतात, तुटलेल्या असतात, काहींची लेस निघालेली असते, काहींचं बटन निघालेलं असतं. पण अशा चपल्या आपण घरामध्ये साठवून ठेवतो, त्या आपण वापरतही नाही आणि टाकूनही देत नाही. आपल्याला न लागणाऱ्या चप्पल, बूट, सँडल हे फेकून द्यायचे आहेत. शक्यतो शनिवारच्या दिवशी घरातून चपल्या डायरेक्ट कचरा कुंडीमध्ये टाका, कचऱ्याच्या डब्यात टाका. यामुळं तुमच्या पाठीमागची इडापिडासुद्धा जाते असं सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण दिवाळीमध्ये आपल्या घराची साफसफाई ही करायची आहे. खंडित मूर्ती, रद्दी, बंद पडलेली घड्याळं, न लागणारे कपडे, प्लास्टिकचे डबे, काचेच्या खराब वस्तू, फुटक्या तडकलेल्या काचांमध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्ह एनर्जी राहते. एखादा आरसा फुटलेला असेल तर वेळेवर बदला, अन्यथा तो टाकून द्या किंवा दुरुस्त करा. पण खराब वस्तू घरामध्ये ठेवू नका. तुम्हालाच तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल, पॉझिटिव्हिटी जाणवेल. घरातली अडकलेली कामं ही आपली मार्गी लागतील. आपण जरी ह्या गोष्टींकडं जास्त लक्ष देत नसू तरी सुद्धा या गोष्टींचं महत्त्व हे तितकंच आहे. त्यामुळं आपल्याला दिवाळीला या सगळ्या गोष्टी घरातून बाहेर काढायच्या आहेत. दिवाळीच्या आधी आपल्याला ही सगळी कामं करायची आहेत. त्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओद्वारे हे सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या वस्तू आपल्यासाठी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतरांबरोबर शेअर करा. आपल्या चॅनलवर तुम्ही जर का प्रथमच आला असाल, पहिल्यांदाच माझं चॅनल पाहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.